मावसा लागतात आता रेडी नाही म्हणून. आठवते तुला बॅट बॉल दिला, बॅट बॉल दिला, बॅट बॉल दिला. जज्जरी आहे का पोराची. मावशीचं नवीन गाऊन आहे पूस. कोण आलं कोणासोबत खेळते बाबू. आजीचं प्रेम होत चाललंय. मिन्नू मावशीने जीप घेतली. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. मी आलेली आहे घरी माहेरी. मम्मीने घेतलाय आरूला पिल्लू. त्याला तसं उचलून आणलंय. त्याच्या आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे. त्याला यात्रेतून खेळणी घेतलीत कोणी कोणी ते दाखवते. जीप नवीन दिसते. जीप कोणी घेतली? मिन्नू मावशीने जीप घेतली. वा मस्त. आणि गुड्डी मावशीने पण काहीतरी खेळणी घेतली. ती फोनवर रोज सांगते तुला खेळणी घेतलीत मावशांनी. ते आम्ही यायला आज जमलं. तुम्हाला मी लास्ट ब्लॉग मध्ये म्हटले होते की आम्ही लोणावळ्याला जाणार आहोत. आम्ही जाऊन पण आलो. मग मी तिकडे काहीच शूट नाही केलं, काहीच. असंच एन्जॉय केलं. मला एन्जॉय करायला जमलंच नाही अरूमुळे. मी त्यालाच घेऊन होते. मी एक गेम पण नाही खेळले सगळ्यांसोबत, कारण की ह्यानी संधीच नाही दिली अरूने. असं हे कोणी आणलं? गुड्डी मावशीने आणलं. मतले मस्त रे. ही बीच वरची गाडी आहे आपली. बीच वरची गाडी. अच्छा हे ते हे मामी आणलं ना सेम. हा तसं. अरे वा. हे पण गुड्डी मावशीने आणलं. खायला मज्जा मज्जा झाली. जा मज्जा बाबूजी मज्जा झाली. जा जाऊया. बाय बाय कर. बाय कुठं? आता तर सुरू केलंय ब्लॉग. हॅलो कर. हॅलो कर. हाय. काय नाही. हॅलो. थँक्यू गुड्डू मावशी. थँक्यू मीनू मावशी. आज दत्त जयंती आहे. तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या भरपूर शुभेच्छा. आज बघूया काय काय होतंय. स्टे ट्यून. काही प्लॅन्स आहेत, पण हा पोरगा किती ते एक्झिक्यूट करून देतोय माहिती नाही. लेट्स सी. आजीचं प्रेम होत चाललंय. तशी आंघोळ घालायला पाहिजे, कारण 12 वाजता जर आपल्या डोंगरावरच्या दत्त मंदिरात गेलो तर त्याला असाच नेऊन नाही जमायचं. नाही घालते मी आंघोळ. तापते पाणी. 7:30 वाजले. मज्जा झाली आहे का पोराची. खेळणी. खुर्ची कुठे आहे? खुर्ची आठवते काय बाबू? ए अरू खुर्ची आठवते तुला? खुर्ची वाजवून दाखवते. खुर्ची वाजवून दाखव. कुठं वाजते ना? असं तो बसल्यावर वाजते. ए नाही गो, येवानं वाजली असती. सेल बिल हे झालं तर काय येवा मग ठेवून काहीतरी मॉइश्चर पकडलं. ए पपडी हा कोणी दिला? आजीने दिला. अरुण आजीने बॅट बॉल दिला. झोपाळा पण घेऊन आले. तो पहिलं सेट करते म्हणजे साहेब त्याच्यात बसू शकतात, खेळू शकतात. कोण आलं? हे दादू. हे श्री दादू. ओळख आहे काय? कशा आहे दादू? बघू तुझा हात बघू. बरं झालं ग आता. हाई झालेलं ग माझ्या पोराला. किती बारीक झालं. बारीक झालं. हा आणि हा सेमच होणार वाटतं नंतर. कुठं जायचंय दादू आज? यात्रेत? तू आरूला घेशील ना? सकाळी घेतलेलं. हो बोलते. मम्मी कुठे आहे? सगळ्यांना भेटायला जाऊ आपण. सगळ्या मावशांना. थांब अम्मम करून घे जाऊ. दादू सोबत खेळणं चालू आहे. मी बनवते त्याला काहीतरी भरडी बनवते. घरी आईनी बनवलेली तिथं काय प्यायला नाही. मी पण काल रात्री बनवलेली तो काय प्यायला नाही तेव्हा. आता आज बघते परत बनवून. तर हा मी झोपाळा टांगलेला आहे इथं. पहिले तर मी बसून बघते व्यवस्थित टांगला गेलाय की नाही ते. मावसा लागतात आता रेडी नाही म्हणून. आम्ही बाबा दादू आणि आरूला दाखवतो आणि आजीला दाखवतो. काय म्हणता अण्णा? बरे आहेत ना? हो मी मस्त. तुम्ही कसे आहात? खेळायला लागेल तर त्याला घेतलाच नाही तर दाखवतो तुला.
बोलेल काय नाही तो आता घेणार आहे पूर्ण त्याला यात्रेत. लागेल नाही तो काय करतो माहितीये, भिंतीला जाऊन स्वतःच ठोकतो अगं. का तर त्याला ते आवाज कसा होते बघायचा असतो. म्हणजे बंधू कशा आहे तू, कशा आहे तू, कशा आहे तू. ओळखलंस ना, मी व्हिडिओ कॉल करते की नाही तुला. कसं बघतोय माझ्याकडे. वाव, खेळणीच खेळणी, खेळणीच खेळणी. लवकर ठेव ठेव बस. कोणी दिला असा बाबू? आईला अरे बघ, भाली आले. कोणी दिला माशा? कोणी दिला? शेंबूड अनुदिनी माशा. शेंबूड पूस माझ्या, पूस माझ्या तू शेंबूड. मावशीचं नवीन गाऊन आहे, पूस. हो थांब, माऊली घेतलाय ना. दादू लवकर लवकर चालू कर माशा. अडकला. आम्ही सगळे निघालोय आमच्या दत्त मंदिरामध्ये डोंगरावरती. आरू मस्त एन्जॉय करतोय. ऍक्च्युली आम्ही गाडीने जाणार होतो आणि गाडीने जाणार आहोत, पण गाडी आमच्या एका आजी आजोबांना सोडून मग आम्हाला रिसीव्ह करायला येते. तोपर्यंत आम्ही म्हटलं चालत पुढे निघतो. माझे डोळेच नाही उघडत आहेत. मी वरती गेल्यावर काय ब्लॉग करणार आहे काय माहिती. तिकडे जेवण आहे वरती, म्हणजे प्रसाद आहे, तर तोच खायला चाललाय. हा झोपला होता, त्याला तसाच उचललाय ना, कपडे चेंज करायचं ना काय. एक तर टाइम पण झाला, तो आहे तसाच उचलला झोपेतून उठला तर, आणि आता चाललंय. इथपर्यंत आम्ही गाडीने आलो खरे, पण आता इथून पुढे भरपूर जास्त ट्रॅफिक बघता आणि गाड्यांची पार्किंग बघता आम्ही इथेच मध्यंतरीच गाडी थांबवली आणि आता ऋषिताईने बाबूला घेतलाय. मी आपली मस्त दोन्ही हात फ्री करून चालू. अशी प्रसन्न आणि देखणी सुंदर मूर्ती आहे दत्तप्रभूंची मंदिरामध्ये. हा गाभाऱ्यातला फोटो आहे. सकाळी जी पूजा झाली दत्त जयंतीच्या दिवशी ती माझ्या मोठे काका आणि काकींच्या हस्ते झाली. तेव्हाचे काही छायाचित्र आहेत तुमच्यासोबत शेअर करते आहे. हे जे पुजारी काका दिसत आहेत ते सुद्धा माझे काकाच लागतात, आमचे रविदादा. तर ही सुंदरशी पूजा सकाळची काही छायाचित्र जी विपुलदादाने त्याच्या कॅमेऱ्यात कॅप्चर केली होती तुमच्यासोबत शेअर करते. इकडे मंदिर आहे. आम्ही आता सभागृहात बसलोय. भरपूर गर्दी आहे. खिडकींना दर्शन घेतलं आणि बसलोय जेवायला. आरू आहे काकीकडे. इकडे आमचे बाकी काके आहेत, त्यांचं झालंय. आता आम्ही बसतो. कोणासोबत खेळते बाबू? आजी आजी ओय पिलू आजी कोण आहे? इकडे औदुंबराचं झाड आहे, तिथे बसलोय आम्ही पायऱ्यांवर. इकडून देवळात जायला एंट्रन्स आहे. जी रांग लागले ना, रांग भरपूर आहे. इथून हा समोर मंदिराचा दरवाजा आहे. तुला कोणी घेतला? टोपी घाल, टोपी घाल. यंदा भरपूर म्हणजे भरपूर जास्त प्रतिसाद मिळाला. खूप जास्त उत्साह बघायला मिळाला, खूप जास्त गर्दी बघायला मिळाली. पहिल्यांदाच एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. तिथे सुद्धा माईकवर हीच अनाउन्समेंट होत होती की धन्यवाद एवढा प्रतिसाद दिलात म्हणून. गर्दी असायची पण एवढी नाही. यावर्षी खूपच गर्दी होती आणि छान वाटलं सगळं. एवढ्या वर्षांनी जेवलास. इकडे आम्ही आमच्या समा मामाच्या गाडीतून चाललो घरी. आता मामा गाडी चालवतोय. इकडे काका आहेत दुसरे, का मामा पण बोलू शकतो. मामा बोला, काका बोला. आज दत्त जयंती असल्या कारणाने आम्ही आलो जाऊन मंदिरातून प्रसाद घेऊन. साहेब इथे झोपलेत. पड मम्मी, उठलीस कशाला? एवढे चांगले चांगले ड्रेस असून, एकदम नवीन, एकदाही नाही घातलेले, नवे कोरे खूप सारे, असं नाही की एक, खूप सारे ड्रेस असून पण त्याला तशा अवतारात मी घेऊन गेले. आज नेमकी एवढी गर्दी होती देवळात. असं ते लहान पोरांचं चालतं काय.
ॲक्च्युली काय नाही चेंज केलं, त्याची चिडचिड झाली असती. त्याला झोपेतून उठून तसाच उचलून नेला. फक्त उठवून म्हणजे आम्ही नाही उठवला, तो स्वतःहून उठला म्हणून घेऊन गेलो. अँड दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या व्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू लवकर. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टाटा, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.